Hello everyone, welcome back to our YouTube channel. बघत होते ती माझ्याकडे काय बोलते मी. हा तर आम्ही आता बसले नाश्ता करायला आणि नाश्त्याला आहे छोले भटोरे, बटर ब्रेड घेतलंय मी आणि चहा घेतली आहे मस्तपैकी सकाळ सकाळ. आणि आज आमचं आहे श्रीनगरचे साईट सीन आणि हे लोक हावरटला रे खायला बसले तिथे ही पोरं. येस, आणि आमच्या आशुताईने ड्रेस घातलाय बिकॉज शंकराचार्य टेम्पल आहे. परत तिला चांगला शूट करायचं आहे डल लेकवर, जे तिचं झालं नव्हतं पहिल्या दिवशी. म्हणजे चांगलं झालेलं पण तिला आमचं काय आवडत नाही काढलेलं. चांगलं ते सगळ्यात कुठे झालंस खवड बघ त्याचा. चलो तो ब्लॉग कंटिन्यू करा. मी आता नाश्ता करते आणि भेटूया नंतर. सो आता आम्ही पहिले चाललोय शंकराचार्य टेम्पलला आणि यांचे गॉसिप चालू आहे तिकडे. आकाश खोट्या अफवा पसरवतोय. नाही, मी सांगते की मी ह्याला क्वेश्चन विचारला, आकाशला आणि अक्षयला दोघांना पण मी असा क्वेश्चन विचारला की जर तुम्हाला माझ्यासारखी आणि आशूसारखी बायको भेटली, भांडखोर, शायनिंग मारणारी, नखरे करणारी, जिद्दी, आडियल, खडूस पण मनाने चांगली अशी तुम्हाला बायको भेटली तर तुमचे काय रिएक्शन असतील की तुम्ही कराल की नाही त्याची बायको. तर त्याच्यावर आकाशने असा रिप्लाय दिला, मी हात जोडतो, मला नको, तुमच्यासारखी कोण नाही करेल. आणि त्याच्यावर अक्षयने एवढा मोठा लेक्चर दिला की बाबा खूप मोठा त्याने लेक्चर देऊन असं लग्न झालं तरी असं आणि त्याचा मी त्याला खूप सारं एक मिनिट खूप सारं बोला की नाही तिला जरी पण ती तशी असली तरी तिला तसं ठेवायला लागतं. आपलं बोलणं चांगलं की समोरचं चांगलं, पण आमचं समोरचं कसंही असलं तरी आमचं बोलणं कधी चांगलं नसतं. या बोलण्यावर पण लक्ष देऊ नका. विश्वास ठेवला तर फसला. हा, तर त्याच्यावरती अक्षय असं आम्ही एवढं सगळं लेक्चर दिलं. मी असं अक्षयला बोलली की अच्छा म्हणजे तुला आमच्यासारखी पाहिजेच का. नको बोलते, आम्ही मुक्की करू बोलते. आता आम्ही वरती गेलेलो शंकराचार्य टेम्पलला, तिकडनं आम्ही ऑटो केली आणि परत दल्लेकला चालू. सो थोडासा प्रॉब्लेम झाला तर वर नाही गेलो आम्ही. तर आता आम्ही चालले खाली आणि जे शिकारा राईड होती ती खाली पण गेली. वडीला परत करायचं दुसऱ्या आउटफिटवर घालायला फोटो काढायला. ऐक ना आपू, एक मिनिट थांब ना. असा फोन पकड माझा हात आरटला, जाम आरटला आणि ते बेकार म्हणजे बेकार आणि याची हालत खराब झाली. त्याला आम्ही जबरदस्ती आमच्यासोबत घेऊन. तर मी हा ड्रोनचा फुटेज ॲड केला आहे बिकॉज आम्ही ड्रोन घेऊन गेलेलो आणि ड्रोनचे शूट मला कुठेतरी टाकायचे होते फुटेज. सो आम्ही डल लेकला गेलेलो, तर तुम्हाला एक वरूनसुद्धा मी व्ह्यू दाखवते. आणि इतका भारी आहे डल लेक, इतका भारी आहे खरंच. आम्ही लिटरली दोन वेळा डल लेकमध्ये शिकारा राईड केली आणि खूप सुकून आणि बेस्ट प्लेस आहे तो. नक्की तुम्ही डल लेकला गेल्यावर व्हिजिट करा आणि खरंच खूप खूप भारी आहे. सो डू विजिट. छोटा पुरी द बिकॉज की मी मोठी पुरी खात नाही आणि इथं पाणीपुरी खायला बसले आता आहे. सो मी टेस्ट करणार आहे. बघू दे मला माझं हे घे. आया नाही आकाश, माझी छोटी पुरी होती यार ती. घे आता. कशी वाटली? पुरी काय तोंडात जात नाही. तरी पण घुसत नाही. आता आम्ही आलेलो आहोत परी महलला आणि तुम्ही बघू शकता परी महल एक नंबर प्लेस आहे. तर बघू आता आपण एक्सप्लोअर करूया, काहीतरी मस्त मस्त फोटोज काढतोय. पण तुम्हाला बॅकग्राऊंड मी असं बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते नंतर. आणि ते काश्मीरी आउटफिट नाही ओके त्याच्यावरच. सो इथे काश्मीरी आउटफिटवर फोटो काढून भेटतात, पण मी तो ऑलरेडी घातलाय. चला आता आम्ही आलोय वरती. आम्ही आता इथे खाली होतो आणि इथून आम्ही पूर्ण पायऱ्या चढून वरती आलो आणि एवढा दम लागलाय गाईस. हे भारत बघू शकता आमच्या बदकाची. चला काय नावं ठेवली खरंच. ऍक्च्युली नाही, थंडीमुळे श्वास पण जास्त हा म्हणजे असं ऊन पडलंय पण एवढी थंडी वाजते ना इथे अजून पण. आणि हा इथे जो दिसतोय ना तो डल लेक आहे आणि ह्या पूर्ण म्हणजे हे डल लेकच आहे हे पूर्ण. कुठे
हा कडक विंडो आहे ना. चला आता मी चेंज करतोय. आमच्या आशुताईला चेंज करायचं आणि मे बी मी पण चेंज करणार आहे. तर फोटो काढायलाच येतो ना. कपडे बदलायचे फोटो काढायचे, कपडे बदलायचे फोटो काढायचे. तेच करायचं. जा पाण्यात जरा. आम्ही चेंज करायला गेलो बट मी चेंज नाही केलं बिकॉज असंच मला नाही आवडलं. पिशवी घेऊन हातात. तर आशुताईने चेंज केलाय आणि तिने तो आउटफिट स्वतःहून स्टिच केलाय. सो मी तुम्हाला दाखवते तो आउटफिट. आणि बघा आमच्याकडे आल्या व्हिक्टोरियाची महाराणी हातात मटणाची पिशवी घेऊन. हे लोकांना बघवत ना माझं विक्टोरियननेस. हा हिच्या घरी ब्लँकेट आणलेला मम्मीने काशीवरून. तर तो This is 12 fabric, you know, 12 fabric. एक द्यायचा हिला. हिला कवडा द्यायचा का? हिला वाकवायची का? See guys, my topi. This is topi stitched by me. And see, तसं तू चांगली वाटतेस पण हा कापड ब्लँकेटचा वाटतोय पण ठीक आहे. आम्ही सगळे छान दिसतो. आपण सगळे छान दिसतो. मी घालणार ते व्हाईट कलर माझा होता आउटफिट पण मी विचार केला की मी तो आज ना मी उद्या घालेन तो आउटफिट. मला ते विक्टोरियन पॅलेस मध्ये फोटो काढायच. हा चल चल चल. हा चल. मी आज मी फोटोग्राफर झाली आहे. चला. नॉट लाईक यू वॉच. Oh my God. चलो अभी हमारे यहाँ पे कैसे क्वींस एंड ऑल सब रेडी होती है. कैप्स बनती है. You know everything is static bro. Yes. हमारे इधर ऐसे काटकरी तैयार होते हैं. हमें जो लमाने रहते हैं ना हम लोग किधर ऐसे तुम्हारे जैसे दिखते हैं. हमारे यहाँ पे काटकरी भी हम तुम्हारे जैसे नहीं दिखता है. हाँ वही हमारे. Yes. हमारे यहाँ पे कैसे नहीं है. हमारे यहाँ कोई नहीं दिखेगा. हमारे तो कौन पाट पहने हो ना वो लमानी पहनते हैं हमारे इधर. इसको कौन पाट नहीं कहते. इसको 12 फैब्रिक बोलते हैं. क्या बोलते हैं? 12 फैब्रिक. हम लोग ये बहुत इसमें हम लोग क्या देखा ना तांदूल की बोन के डालते इसमें. तांदूल के जूट फैब्रिक बोलते हैं. यू डम. हा आमच्या ग्रुपचा डॉन आहे. त्याला सगळे डॉन डॉन करतात आणि तो मला आता किती 2 लाख रुपये देतोय. बोलतो कुठला पण एटीएम उघड पण आपला एटीएम इथे चालत नाही बाबा. आपलं एटीएम इथे चालत नाही. कर दी ना छोटी बात. तुला जो पाहिजे चॉईस कर. पण लिमिट 2 लाखाची आहे. त्यात असतील ना पैसे. चला आता नेक्स्ट कुठे. नेक्स्ट आता आपण लाल चौक मार्केट शॉपिंग. हे सगळे वेगवेगळे फिरतायत. आम्ही सगळे वेगवेगळे फिरतोय पण बस मध्येच एकत्र आहोत. चला. सो गाईज आता आम्ही घेतले सॉफ्ट टी आणि थंडीची आईस्क्रीम खाण्याची मजा असते ती वेगळी असते. जसं बसला तर बसला बाहेर आलोय खाऊया. आणि मला ही फुलं खूप आवडली आहेत. मी दाखवते तर मला हा फुल पाहिजे. अक्षय त्याला विचार ना देईल का. अक्षय हा देईल का तो विचार. टिकणार आहे का. तो टिकणार आहे. चलो तो भेटूया डायरेक्ट लाल चौक. चला आता आम्ही आलोय लाल चौक मार्केट मध्ये आणि आमच्या सोबत आहेत आमचे मीट टू वर्ल्डचे ट्रॅव्हल एजंट ट्रॅव्हल ऑर्गनायझर स्वतः ओनर अक्षय सोनावण्यांचा सोन्या. लेट्स गो गाईज. अक्षय चैन कुठे हाय तू विसरणार नाही ती चैन. चला आम्ही चाललोय पहलगामला आणि पहलगामला जाता जाता आम्ही पहिले थांबलो एका ड्रायफ्रुट्सच्या शॉपमध्ये आणि तिकडे आम्हाला केसर वगैरे आणि इथे त्यांच्या क्रीम आहेत. मी दाखवते बॅक कॅमेराने. महाराष्ट्र मुंबईचे आणि केसर दाखवतात ते आम्हाला आणि आम्हाला केसर घ्यायचं आहे. आणि हे आहेत फेस नाईट क्रीम आहे त्यांच्या कश्मीरी. सो आमची आशू ते सगळं ट्राय करते हाता लावून. ये दोनों हाथ मेरे सेम है. मैं आपको एक हल्का सा डेमो दिखा. चंदनचा वास येतो. डेमो दाखवतो. देखो देखो दोनों हाथों की डिफरेंस. आप मेरे हाथ में पकड़ फरक पडणार बाबा. 2 लाख ट्राई करो. ये ऑर्गेनिक चीज है. मैडम ने रोज वाटर लिया है ना. मैडम ने बोला ये 400 रुपए का रोज वाटर इधर है. मैंने बोला 200 रुपए का मेरे लिए. आप लाओ मैम.
मैं आपको गारंटी के साथ कहता हूँ वो प्योर रोज वाटर नहीं होगा, गारंटी के साथ कहता हूँ। इधर मैंने कितने का आपको केसर का। आता आम्ही आलेलो आहोत लोकेशन वरती पहलगाम मध्ये। सो आम्ही फायनली रूम मध्ये आलेलो आहोत आणि एवढी थंडी आहे पहलगामला, एवढी थंडी आहे की विचारूच नका, विचारून सोय नाही। म्हणजे मी लिटरली स्नॅपचॅटला बघितलेलं त्या टायमाला -8 -5 समथिंग दाखवत होतं। पहिले -8 दाखवत होतं, नंतर अपडेट झालं जरा -5 4 दाखवत होतं आणि आता वेदरला चेक केलं त्या टायमाला 2 डिग्री दाखवते। सो एवढी बेकार थंडी आहे ना की तुम्ही विचारच नाही करू शकत। बट स्टील म्हणजे आम्ही ज्या टूर मधून आलोय, मीट टू वर्ल्ड, ऑब्व्हियसली मीट टू वर्ल्ड मधूनच जाते। सो त्याच्यामधून ना आम्हाला एवढे छान छान हॉटेल्स भेटले ना की आम्हाला अजिबात म्हणजे असं वाटतच नाही की म्हणजे थंडी वगैरे बाहेर। आमच्या बेड पासून, आमच्या चादर पासून, आमची एसी पण म्हणजे पूर्ण सगळं ती गरमीच फेकते पूर्ण। ह्याच्यात आम्ही इथे बघू शकता, इथे रिमोट आहे, टेम्परेचर आपण ह्याच्यात एक करू शकतो आणि गादी पूर्ण गरम होते। सो एकदम म्हणजे ना रिलॅक्सिंग, एकदम भारी आहे। आणि माझा आवाज ना मे बी येत असेल का नाही मला माहित नाही, कारण का खाली आज डीजे नाईट आहे आणि आमच्या सगळ्या पोरांनी तिथे डीजे लावलंय, मस्त बॉनफायर केले आणि मस्तपैकी डान्स करतात, काही ना काही गेम्स खेळतात। आणि मला अजिबात कॅपॅसिटी नाही की मी खाली जाऊन शूट करू किंवा काय करू, मला अजिबात कॅपॅसिटी नाही तिथे बसायची। सो मी रूम मध्ये आली आणि जेवलो, मस्तपैकी फ्रेश झालो, माझे डोळे पण सुजलेत कारण का झोपच नाही होते। आता जेव्हा पण आता हा मला बोलवायला आला असेल अक्षय 100%। सो बघूया आता काय, मी दरवाजाच नाही उघडणार। तिकडनं आशुताई आहे, दोघींची पण कॅपॅसिटी एकदम लो, पाणी फुल बर्फासारखं येतंय, फुल बर्फासारखा म्हणजे गरम। गिझर पण चालू आहे पण तरी पण पाणी म्हणजे गरम येतच नाहीये। झोपली मी काय बोलली गाईस, हा मला बोलवायला येणार 100%। चल खाली चल, असं ते म्युझिक नाईट लावली बघ, बॉनफायर पण आहे, शेकोटी हो समजतो बॉनफायर। चल चल बघू थोडा वेळ जाऊन येते मी, जरा ह्याची समज करते। जर मी गेली नाही तर माझा जीव खाईल पोरगा, तर मी जाऊन येते खाली, तुम्हाला दाखवते खाली जाऊनच आता काय काय ते। चलो भेटूया। आता आम्ही आलो, इथे बॉनफायर लावलाय, लोकांनी नाचतायत हे लोक आणि नाचायचा रूल आहे की नाचता। अरे काय नाही रूल नाही, असंच नाचायचं डायरेक्ट, त्याला नाचायचं घाम व्यवस्थेवर नाचायचा। नको मी बसून तुमची व्हिडिओ शूट करीन, बसा इंटरनेट चला।